बोला नाही आपल्या तीर्थक्षेत्रात डायरेक्ट बरोबर सांगतो. नमस्कार. आपण या ठिकाणी बिडकीनला आहोत. बिडकीनमध्ये महाराज आपल्या समोर आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी दिंडी आहे, वारकरी जे आहेत ते धुळे तालुक्यातून उजळ गावातून आले आहे आणि त्यांचं आता पुढे आगमन सुरू झालं आहे पंढरपूरकडे. 2 मिनिटं आपण महाराजांकडे जाणून घेऊ की एक्झॅक्टली त्यांचं काय मत आहे, काय विचार आहे. बोला. आम्ही धुळे जिल्ह्यातून, धुळे तालुक्यातून श्री क्षेत्र बुरझड या गावातून मी हरिभक्तीपरायण अशोक महाराज बोलत आहोत. तर आपल्या या परिसरातील संपूर्ण आमच्या जेवढं परिसर आहे त्या परिसरातले सर्व वारकरी वैष्णव या ठिकाणी येत असतात आणि गेल्या 22 वर्षापासून अविरतपणे हा पायदिंडी सोहळ्यामध्ये आम्ही चालत आहोत. आमच्याबरोबर जवळजवळ 200 ते 300 लोक आमच्या संगतीला आहेत आणि हा जो रथ आहे या रथामध्ये साक्षात भगवान परमात्मा बसलेले आहेत आणि तो परमात्मा आम्हाला कोणालाही दुःखात सुख दुःख सहन करण्याची ताकद तो परमात्मा आम्हाला देत असून आम्ही त्यांच्यासोबत सतत चालल्यामुळे त्याची जी ऊर्जा आहे ती आमच्या ठिकाणी सामावते. वास्तविक देवा करता निघाल्यानंतर 3 दिवस सलग पाऊस झाला, पण 3 दिवस पावसामध्ये वारकऱ्यांचा आनंद कमी झाला नाही. त्याचा आनंद नाचत गेले पण कमी झाले, कारण की नाचत पंढरी जाऊ रे केड्या हा सुख सोहळा पाहुरे असा आनंद भोगण्याकरता आम्ही या वारकरी संप्रदायातले लोक हा भगवान परमात्म्याची वारकरी संप्रदाय हिंदू धर्माची ध्वज पताका विश्वभर फिरवण्याकरता या हरिभजने ढवळीले जग चुकविला लाग कडे काळाचा या देवाच्या नामाचा गजर करण्याकरता आम्ही सर्वजण या दिंडीमध्ये सामील आहोत आणि आमच्या सर्वांच्या देखरेखीखाली ही दिंडी सोहळा चाललेली आहे. देवाला एकच विनंती करेल की प्रभू आता जसा तू पाऊस पडला तसा शेवटीपर्यंत महाराष्ट्रावर अशीच मेघराजाची कृपा हो अशी पांडुरंगाच्या चरणी साकडं घालतो आणि सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांनी पंढरीला या असं सर्वांना या चॅनलवरून तुम्हाला आमंत्रित करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. महाराज, मला तुम्हाला असं विचारायचं की आषाढी एकादशी बद्दल तुम्ही काय सांगता? आषाढी एकादशी म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या लेकीला आपल्या माहेरी जाण्याची ओढ असते आणि ती माहेरी जाण्याकरता जशी आपल्या माहेरच्या लोकांची वाट पाहते, तशी हे सर्व वारकरी वैष्णव माहेरी जाण्याकरता भगवान परमात्मा आमचा पिता आहे आणि आपण सर्वजण त्या देवाला भेटण्याकरता जात असतो. तो देव म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा पिता आहे आणि आई वडिलांना भेटण्याकरता मला नाही वाटत की कोणालाही सुखदुःखात सामील करण्याकरता तो भगवान परमात्मा सर्वांना आनंदित ठेवतो. याच्याकरता पंढरीला गेलं पाहिजे. पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, परमात्म्याचं दर्शन, पुंडरीकाचं दर्शन घेतलं की भगवान परमात्म्याचं एकदा का दर्शन घेतलं की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या भाग गेला अशीने गेला. संसाराचं सर्व सुख आणि दुःख जर सांगायचं असेल तर ते फक्त देवाला सांगायचं. माणसाला सांगून माणसाचं दुःख कमी करत नाही. देवा सांगू सुख दुःख देव निवारीला भूक. आपलं सुख आणि दुःख निवारण करण्याचं काम भगवान परमात्मा करतो. म्हणून आपले सर्व सुख दुःख सांगण्याकरता परमात्म्याकडे आम्ही जात असतो आणि म्हणून सर्वांनी आषाढी वारीला यावं आणि सर्वांनी हा आनंद आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं भगवान परमात्मा त्याच्या चरणी सर्वांनी समर्पित व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो. कसं आहे माहिती का, ऍक्च्युली आषाढी एकादशी म्हणजे साक्षात भगवान विष्णू जे आहे ते योग निद्रेमध्ये 4 महिने, त्याला चातुर्मास म्हणतो आपण. 4 महिने ते योग निद्रेमध्ये जातात. त्यावेळेस सृष्टीचा सगळा भार जो आहे तो महादेव शंकरांच्या हातात आहे. बरोबर आहे. शंकर भगवान जे ते 4 महिने या सृष्टीचे चालन करतात आणि त्याच्यानंतर योग निद्रा संपली की कार्तिक महिन्यात परत शेष सय्येवरनं योग निद्रेमधनं विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल परत आपल्या सृष्टीचा कारभार सांभाळण्यासाठी उपस्थित होतात. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.